आपल्यासोबत एव्हिएशन एक्सपर्ट नितीन जाधव सर आहेत. सर, नितीनजी आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर. खरं तर ही अतिशय दुःखद अशी घटना आहे, दुर्दैवी अशी मोठी दुर्घटना आहे. अहमदाबादमध्ये हे प्रवासी विमान कोसळले. नेमकं या मागचं कारण काय असू शकतं? नेमकं काय घडलं असावं? बघा, ही दुःखद घटना आहे, फार मोठी दुःखद घटना. आणि मी सध्या गोरेगावच्या इथे एक्झिबिशन चाललंय आमचं, मोठं एव्हिएशन रिलेटेड एक्झिबिशन आणि सिक्युरिटी वगैरे सगळी डिपार्टमेंट इथे आहेत आमची. आणि ही दुःखद घटना ऐकून फारच दुःख झालं. आणि पण याच्यामध्ये सांगतो तुम्हाला की भरपूर कारणं जी असतात. विमान जेव्हा हवेत उडतं, जमीन सोडतं, तेव्हापासून त्याची रिस्क सुरू होते. आणि त्याच्यामध्ये समजा इंजिनचा प्रॉब्लेम, आता एवढी अत्याधुनिक विमानं आहेत की इंजिनचा थोडा जरी प्रॉब्लेम झाला, कम्प्युटर तिथे शो दाखवतो की विमानात हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, त्याला गो राऊंड करून पायलट परत आणतो. पण एक सडनली क्रॅश होणं हा घातपात आहे का टेक्निकल फॉल्ट आहे नंतरच कळेल. पण त्याच्यामध्ये भरपूर कारणं असतात. म्हणजे एक कारणावर आत्ताच बोलणं उचित ठरणार नाही त्याच्याकरता. तांत्रिक तुम्ही एखादं सांगू शकता की तांत्रिक नेमकं काय यामागे महत्वाचं कारण असेल? तांत्रिक तुम्हाला सांगतो, जेव्हा फ्लाईट टेक ऑफ घेतल्यानंतर त्याचा स्पीड 250 ते 300 असतो आणि वर जाऊन तो 500-700 होतो. आणि गुरुत्वाकर्षणाच्या वर गेल्यानंतर तो डबल होतो, 800-900 किलोमीटर पर आवर. पण आता सर्वात इम्पॉर्टंट काय माझ्याकडे आतापर्यंत इंटरव्ह्यू की किती हाईटवर विमान होतंय. विमान हाईटवर असताना विमानात 2 इंजिन असतात. जरी काही प्लेनला 4 इंजिन असतात 74 सारख्यांना. तर एक इंजिन फेल झालं तर एका इंजिनवर पण विमान उडू शकतो. पण एकाच वेळी दोन्ही इंजिन फेल होणं हे न पचणारी गोष्ट आहे. तर अॅक्युरेसी ही जी कळेल ना, मला तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल. ते उचित ठरणार नाही काहीतरी ब्लेम करायला वगैरे. आणि पण सध्या पूर्णच्या पूर्ण विमान हे सध्या कम्प्युटराइज आहे. म्हणजे त्याच्याबद्दल क्षुल्लक कारण, जे टायर जरी समजा आतमध्ये नाही गेलं तर कम्प्युटर सांगतो टायर आतमध्ये गेले नाही. प्रत्येक गोष्ट तिथे दाखवली जाते. हा घातपाताचा आहे का टेक्निकल आहे, थोड्या वेळातच आम्हाला कळेल. तर मला थोडासा वेळ द्यावा लागेल आपल्याला. नितीनजी, टेक ऑफ करताना अगदी 10 मिनिटात कोसळलंय हे विमान, त्यामुळे नेमका केवढा मोठा अपघात असू शकतो? 10 मिनिटात कोसळलं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. कारण का माहितीये का की त्यांनी त्याची उंची पण गाठली नसेल. म्हणजे त्याला 35,000 फुटावर जायचंय त्याला, तर त्याला तेवढा वेळ लागतो. म्हणजे तो 28, 29, 30च्या दरम्यान कुठेतरी असणार. त्यावेळेस त्याला सडनली प्रॉब्लेम येणं म्हणजे शंकेवाली गोष्ट आहे. ती शंका येऊ शकते. नितीनजी, जेव्हा असा काही प्रॉब्लेम येतो की अशा वेळेला नेमकं काय करायला हवं? बघा, तुम्हाला एक फार मोठी सांगतो, हेलिकॉप्टर आणि प्लेन ह्याच्यामध्ये हा फरक आहे की ह्याला विंग असल्या कारणाने विंग असल्या कारणाने ते ग्लाइड सगळं ग्लाइड होऊ शकतो. जरी तुमचे इंजिन जरी बंद झाले ते असं डायरेक्ट खाली पडू शकत नाही. जसं हेलिकॉप्टरला वरचे पंख बंद झाले तर ते दगड पडून डायरेक्ट खाली पडतं. पण हे खाली पडत नाही, ग्लाइड होतो विमान, हे लक्षात ठेवा. पण हे कारण मला एक थोडासा वेळ दे, कारण त्यात 250च्या पेक्षा जास्त पॅसेंजर होते, असं 200च्या पुढचे पॅसेंजर आहेत त्याच्यामध्ये. नितीनजी, धन्यवाद आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आताची एक मोठी बातमी आपण पाहतोय. अहमदाबादमध्ये हे प्रवासी विमान कोसळलंय. टेक ऑफ घेताना अगदी काही मिनिटात हे विमान कोसळलंय. अतिशय भीषण अशी ही घटना आहे. ही धुराचे लोट आपण पाहू शकतो आणि यावरूनच आपल्याला या अपघाताचा अंदाज येऊ शकतो. सध्याच्या क्षणाची मोठी बातमी. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान हे कोसळलंय आणि विमान कोसळल्यानंतरचे हे व्हिडिओ समोर आलेत. धुराचे लोट आपण पाहू शकतो. फक्त धुराचे लोट याच्यामुळेच आपल्याला या अपघाताचा अंदाज येऊ शकतो, या दुर्घटनेचा अंदाज येऊ शकतो. दरम्यान रहिवासी इमारतीवर हे विमान कोसळल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. या विमानात 242 प्रवासी प्रवास करत असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळते आहे. सध्या बचाव कार्य तिथे सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर युद्ध स्तरावर ते बचाव कार्य सध्या सुरू आहे. आपण ही दृश्य पाहतोय. एकीकडे धुराचे लोट आणि दुसऱ्या दृश्यात हे बचाव कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे सुरू आहेत, बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान टेक ऑफ घेताना हे विमान कोसळल्याची माहिती सध्या आपल्याला मिळते. हे विमान लंडनला जाणार होतं आणि या विमानात 242 प्रवासी होते अशी सूत्रांची सध्या माहिती आपल्याला मिळते. अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. बचाव कार्य सध्या सुरू झालंय. अगदी टेक ऑफ घेताना अगदी काही मिनिटातच हे विमान कोसळलंय. ही दृश्य आपण पाहतोय. हे विमान कोसळल्याची ही नवीन दृश्य आता आपल्या समोर आली आहेत. काही अवशेष आपल्याला दिसत आहेत या दृश्यांमध्ये. एकीकडे धुराचे लोट, दुसऱ्या दृश्यांमध्ये
या विमानाच्या अपघाताचं दृश्य आपण पाहू शकतो. हे या विमानाचा अवशेष आपण पाहू शकतो. यामध्ये लंडनला जाणाऱ्या विमानात 242 प्रवासी होते. हे दोन दृश्य आपण पाहू शकतो. एकीकडे धुराचे लोट आणि दुसरीकडे हा विमानाचा भाग आपण पाहू शकतो. आग लागलेली या विमानाला, धुराचे लोट पसरले. ही दोन दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकतो. एअर इंडियाचं विमान हे टेक ऑफ घेताना कोसळलंय. तर एनडीटीव्ही मराठीवर आपण ही दृश्य पाहू शकतो. विमानाचा हा मागचा भाग आहे, तिथे आग लागल्याचे दृश्य आपण पाहू शकतोय. हे विमान पडल्यानंतर, कोसळल्यानंतरचं हे दृश्य आहे आणि यावरूनच आपण अंदाज बांधू शकतो की केवढ्या मोठ्या प्रमाणात हा मोठा अपघात झालाय, केवढं मोठं नुकसान झालंय.